जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. आज 29 मार्च आहे. तरी आज 29 मार्चला भावांनो RWAचा मॉक टेस्ट होता. तर त्या मॉक टेस्टमध्ये GKचे 20 प्रश्न आणि हिंदीचे 20 प्रश्न या ठिकाणी पूर्ण आन्सर की सगट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहेत. या ठिकाणी आजचा जर टेस्ट होती ती 100 मार्कापैकी किती सेफ असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आणि प्रश्न कसे होते हे पण सांगणार आहे. उत्तरासकट मी तुम्हाला 40 प्रश्न या ठिकाणी सांगणार आहे. प्रश्न फक्त गणित आणि रिझनिंगचे प्रश्न नाहीत, फक्त GK आणि हिंदीचे प्रश्न आहेत. त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं पूर्ण पॅराग्राफ मी तुम्हाला दाखवणार आहे. हिंदीचा कसला पॅराग्राफ वापरला होता आणि पेपरचा लेवल काय होता आज पूर्ण सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तरी भावांनो या 40 प्रश्नामध्ये तुमचे किती प्रश्न आजच्या टेस्टमध्ये आलेले आहेत GK आणि हिंदीचे ते तुम्ही कमेंटच्या खाली मला सांगायचं आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे भावांनो. ठीक आहे, तरी आपण मग चालू करू आपला पहिला प्रश्नाकडे. भावांनो पहिला प्रश्न अंकित भाटी सरांचा काय होता. इंडियन आयरन एंड स्टील कंपनी ने अपना पहला कारखाना निम्नलिखित में से किस स्थान पर स्थापित किया है. इंडियन आयरन स्टील कंपनीने आपला त्याचा जो प्रथम कारखाना होता त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी जो आहे ते स्थापित करण्यात होता. तर बघा भावांनो याचा जो आन्सर आहे तो आहे हिरापूर या ठिकाणी जो आहे इंडियन अँड स्टील कंपनीने आपला पहिला कारखाना त्या ठिकाणी स्थापन केला होता. तर आपण सेकंड प्रश्न बघू. दूसरा प्रश्न है आपला कि हरिप्रसाद चौरसिया किस वाद्य यंत्र से संबंधित है. हरिप्रसाद चौरसिया यांचा संबंध कशाशी आहे तर तो बासुरीशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी राईट असणार आहे. प्रश्न क्रमांक तीसरा है भारत में हवाई परिवहन निम्नलिखित में से किस वर्ष में शुरू किया गया था. हवाई परिवहन जो है किस वर्ष में शुरू किया था असा प्रश्न होता. तर हवाई जो परिवहन आहे तो कधी चालू झाला भारतामध्ये तर तो झाला 1911 या साली भारतीय हवाई परिवहन स्थापन झाली. तर तो आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी 1911. प्रश्न क्रमांक 4 आहे हाल ही में केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने किस देश का पहला टेम्पर्ड ग्लास निर्माण संयंत्र कहाँ उद्घाटन किया है. तर ही कुठं उद्घाटन केलेलं आहे तर त्या ठिकाणी नोएडा या ठिकाणी यांनी उद्घाटन केलेलं आहे. नोएडा या ठिकाणी. नोएडा कुठं आहे तर UP मध्ये आहे. नोएडा. ठीक आहे. तर भावांनो तुम्ही लास्टला मला सांगायचं आहे की तुमचे आजच्या टेस्टमध्ये किती प्रश्न या व्हिडिओमधून आलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी किती आन्सर क्लिक केलेला आहे. भागीरथी और अलकनंदा नदियां मिलकर किस नदी का निर्माण करती है. भागीरथी आणि अलकनंदा ही दोन्ही नदी मिळून कुठल्या नदीचा या ठिकाणी निर्माण करतात तर ते आहे गंगा नदीचा निर्माण करत आहेत. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी होतात. जसेच्या तसे मी ऑप्शन घेतलेले आहेत. तुम्ही काय केलंय परीक्षामध्ये ते माहित नाही, पण मी त्यांच्या जे ऑप्शन ए मध्ये गंगा होती तर मी बी या ठिकाणी ए मध्येच गंगा टाकलेली आहे. तुम्हाला कसलाही या ठिकाणी समजण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी मी बरोबर टाकलेला आहे. त्याने थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो का संबंध किस देश से है. म्हणजे रोनाल्डो जो आहे तो कुठल्या देशाकडनं खेळतात. तर मला सांगा रोनाल्डो हा कोणता खेळ खेळतात तर अख्ख्या जगाला माहीत आहे तो फुटबॉल प्लेयर आहे. ठीक आहे, फुटबॉल खेळतो तो आणि तो कुठल्या देशाचा आहे तर तो पोर्तुगाल या देशाचा आहे. लिओनल मेसी जर विचार होता तर तो अर्जेंटिनामधला होता. तर ठीक आहे, तर काफी मुलांनी अर्जेंटिना सुद्धा केला असेल पण याचा आन्सर जो आहे तो पोर्तुगाल आहे. या ठिकाणी रोनाल्डोचा विचारलेला आहे. लिओनल मेसी विचारला असता तर अर्जेंटिना राहत होता. क्वेश्चन नंबर 7 है ख्याल के प्रतिपादक के रूप में पंडित भीमसेन जोशी किस घराणे से संबंधित है. तर पंडित भीमसेन जोशी कोणत्या घराण्याशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर त्यांचा जो संबंध आहे ऑप्शन नंबर सी आहे किराणा घराणा. या ठिकाणी भीमसेन जोशी जो आहे किराणा घराणे से संबंधित आहेत. ऑप्शन नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 आहे गुरु केरुचरण महापात्रा वार्षिक पुरस्कार किस राज्य के दौरान प्रदान किया जाता है. तुम्हाला सर्वांना माहित असेल तर तुम्ही नवीन सरचे क्लास केला असेल. जितके बी महापात्र आहेत ओडिसा शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत तरी ओडिसा येणार आहे. ऑप्शन नंबर ए. हा प्रश्न मला वाटतं आपल्या कोणाचाही चुकलेला नसेल.
किस अनुच्छेद के अंतर्गत, क्वेश्चन नंबर 9 है, भारत के सर्वोच्च न्यायालय में रीट याचिका दायर की जा सकती है? तर मग बघा त्याचा ऑप्शन आहे बी. क्वेश्चन नंबर काय आहे, तर किस अनुच्छेद के अंतर्गत भारत के सर्वोच्च न्यायालय में रीट याचिका दायर की जाते है? अनुच्छेद 32. अनुच्छेद 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणलेलं आहे? संविधानची आत्मा, संविधानची काय म्हणलेली आहे? आत्मा म्हटलेली आहे. कोण म्हटलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 32ला संविधानची आत्मा म्हटलेली आहे. अनुच्छेद 40 काय आहे? ग्रामपंचायत गठन, ग्रामपंचायतचं काय असतो? गठन असतो अनुच्छेद 40 मध्ये. ठीक आहे. आणि अनुच्छेद 44 मध्ये समान नागरिक कायदा. पहिला राज्य जो चालू आहे तर तो आहे गोवा, आणि जो जाहीर केलेला आहे की आमच्या राज्यात पण समान नागरिक कायदा लागणार तो कुठला आहे? उत्तराखंड. दोन्ही ऑप्शन इम्पॉर्टंट आहेत. गोवा हा चालू आहे, त्यामध्ये समान नागरिक कायदा लागू केलेला आहे. भारतातला पहिला राज्य लागू करणारा उत्तराखंड, चालू असलेला पहिला राज्य भारतातला गोवा. अनुच्छेद 44. क्वेश्चन नंबर 10 आहे, निम्नलिखित में से कौन सा देश भारत का पडोसी देश नाही आहे? बघा भारताचा पडोसी देश, इतका सोपा प्रश्न विचारलेला आहे. म्यानमार पण आहे, भूटान पण आहे आणि नेपाळ पण आहे. तर कुठला नाही आहे? तर तो आहे जापान. जापान हा आपल्या पडोसी देश आहे का? नाहीच आहे. हा प्रश्न कुणाचाही चुकलेला नसेल. हाल ही में किस देश ने कफाल प्रणाली को समाप्त किया है? कफाल म्हणजे काय, तर त्या ठिकाणची एका देशामध्ये कफाल असायचा की जे बाहेर राज्यातून, म्हणजे आपल्या देशातून समजा की अदर कुठल्याही कंट्रीतून त्या देशामध्ये पैसे कमवण्यासाठी जातात, तर त्यांच्यासाठी हा कफाल प्रणाली होती. तर ते पूर्ण पद्धतीने समाप्त हा कुठल्या देशाने केलेला आहे? तर ऑप्शन नंबर बी असणार आहे, सौदी अरबनं या ठिकाणी कफाल प्रणाली हा समाप्त केलेला आहे. सिकंदर ने, क्वेश्चन नंबर 12 आहे, सिकंदर ने किस वर्ष भारत पर आक्रमण किया? तर भारतावरती आक्रमण सिकंदरनं कधी केलता? हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर भारतावरती जर सिकंदरनं आक्रमण केलता तो ऑप्शन नंबर सी आहे, 326 ईसापूर्व मध्ये सिकंदरने भारतावर हमला केलता. क्वेश्चन नंबर 13 है, डैश डैश पदार्थ की वह अवस्था है जिसमें अनेक इलेक्ट्रॉन परमाणुओं के नाभिक के बीच स्वतंत्र रूप से गति करते हैं. तर ह्याचा जो आन्सर असणार आहे तो आहे ऑप्शन नंबर ए. तर काय असणार आहे? प्लाज्मा. प्लाज्मा पदार्थ की अवस्था में जिसके अनेक इलेक्ट्रॉन परमाणुओं के नाभिक के बीच के स्वतंत्र रूप से गति करते हैं. क्वेश्चन नंबर है 14, अशोक के धम्म में भगवान की पूजा या बलिदान का प्रदर्शन, म्हणजे डॉट 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 आहे प्रदर्शन, त्याच्या पुढचं विचारलेलं आहे काय होतं? तर अशोक के धम्म में भगवान की पूजा या बलिदान का प्रदर्शन काय होता? त्यामध्ये शामिल होतं का? तर शामिल नव्हतं. ऑप्शन नंबर डी, अशोक के धम्म में भगवान की पूजा या बलिदान का प्रदर्शन शामिल नहीं था. ठीक आहे, असा याचा आन्सर आहे. पुढे बघू, क्वेश्चन नंबर 15 है, भारत की छठी पंचवर्षीय योजना, भारत की छठी आर्थिक जनगणना निम्नलिखित में से किस वर्ष में आयोजित की गई थी? तर बघा ती जे छठी आर्थिक जनगणना होती ते कोणत्या सालीमध्ये आयोजित केली ती? तर 2013. ऑप्शन नंबर सी, 2013 मध्ये तर त्या ठिकाणी जनगणना की छठी आर्थिक आयोजित की गई थी. जनगणना प्रश्न भावांनो तुम्ही सर्व काही लक्षात घ्या की रंजना देसाई जे आहेत ते कितव्या जनगणनाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, किंवा आता मध्ये जाहीर झालेले आहे जनगणना होणार आहे म्हणून पुढं. तर त्या जनगणनानुसार पूर्ण पंचवर्षीय जनगणनानुसार प्रश्न 100% अंकित भाटीच्या पण पेपरला 100% येतो. तर तुम्ही ते क्लिअरच करून टाका. 16 नंबरचा प्रश्न आहे आपला, हाल ही में किस संस्थान ने कृषि उपज के संरक्षित करने के लिए सौर निर्जलीकरण तकनीक का विकसित किया है? म्हणजे शेती संबंधित आहे, तर शेतीसाठी संबंधित तकनीक कुठल्या IIT ने या ठिकाणी विकसित केली आहे? थोडक्यात असा प्रश्न आहे. तर ते जे आहे ते IIT कुठला आहे? तर ते आहे IIT कानपूर. ऑप्शन नंबर बी असणार आहे, IIT कानपूरने या ठिकाणी शेतीसाठी तकनीक विकसित केलेली आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे,
बास्केटबॉल के खेल में खेल क्षेत्र को निम्नलिखित में से क्या कहा जाता है, म्हणजे बास्केटबॉलचा जो खेळ ज्या ठिकाणी स्पीच असतो त्याला काय म्हणतात. क्रिकेटमध्ये हा पिच तर कुठं येणार, क्रिकेटच्या संबंधित आहे पिच, आणि कोर्टमध्ये या ठिकाणी हा खेळला जातो, कोर्टमध्ये. ऑप्शन नंबर बी. 18वां नंबर प्रश्न है, द्वितीय क्षेत्र में सामान्यतः किस प्रकार की गतिविधियां की जाती है, म्हणजे दुसरा जो क्षेत्र असतो त्यामध्ये कुठल्या प्रकारची गतिविधियां असतात असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर तो आहे कच्चे माल से प्रकृत उत्पादन तयार करणं, म्हणजे कच्च्या मालापासून जो आहे पक्क माल तयार करणं, हे काय आहे दुसऱ्या क्षेत्राचा सामान्यतः प्रकार आहे. क्वेश्चन नंबर आहे 19. तर डैश डैश सरकार द्वारा निर्गमित बंदपत्र की खरीदी और बिक्री कहलाती है. तर त्या ठिकाणी कोणता आहे, तर खुले बाजार की क्रियाएं, खुले बाजार की क्रियाएं सरकार द्वारा निर्गमित बंदपत्र खरीदी की बिक्री कहलाती हैं. क्वेश्चन नंबर 20 आहे, हा लास्ट असणार आहे, त्याच्या पुन्हा आपली हिंदी चालू होणार आहे. भारत की संविधान सभा का चुनाव डैश डैश में हुआ था, म्हणजे भारत की संविधान सभा का चुनाव कधी झालता असा प्रश्न आहे. तर तो झालता जुलै 1946. 1946. सर्वजण पाठ केलं, तर महिना बी पाठ करा. मी तर सांगतो जितके तारखा बी आहेत इम्पॉर्टंट ते तुम्ही पाठ करा. या ठिकाणी जुलै 1946 हा याचा राईट आन्सर असणार आहे. तरी भावांनो, मग आता आपण पुढचं टॉपिक घेणार आहोत. तरी बाबांनो, तुम्ही जी की जीएसचे किती प्रश्न या ठिकाणी तुमचे ॲक्युरेट झाले असेल ते तुम्ही कमेंटच्या नंतर, व्हिडिओच्या झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता पहिला प्रश्न हा आहे हिंदी, जी आज मॉक टेस्ट झालेली आहे. तर दिए गए वाक्य का वह भाग ज्ञात करें जिसमें कोई त्रुटि है. पाखंड व दिखावा हमारे जीवन का अभिन्न अंग बन गई है. तर हा प्रश्नामध्ये त्रुटी कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर हा आहे ऑप्शन नंबर बी. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं की पाखंड व दिखावा हमारे जीवन का अभिन्न अंग बन गए हे पाहिजे होतं. इथं गई हे या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी हा या ठिकाणी त्रुटी आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, निरंजन ड्राइवर को कार चलवाता है. उपयुक्त वाक्य में कारक संबंधित त्रुटि पहचान कर निम्नलिखित में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. मला असं वाटतं की पोलीस भरतीची मराठी व्याकरण आणि SSC GDची हिंदी या दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर दोन्हीमधला सोपा विषय, तर मला वाटतं हा हिंदी सोपा आहे. कारण पोलीस भरतीकडे जर आपण मराठी व्याकरण बघितला की या ठिकाणी फक्त वाक्यातून चुकी ओळखा असं म्हणतंय GD मध्ये, पण पोलीसमध्ये खूपच खतरनाक या ठिकाणी मराठीचं आहे. तर जो काही भाऊ आपला GDची तयारी करतो मनापासून करा भावांनो, ठीक आहे. तयारी 100% GD मध्ये लागा, कारण पोलीस भरतीकडे खूप या ठिकाणी वाईट परिस्थिती आहे, ठीक आहे. ग्राउंड बी टफ आहे, पेपर मराठी तर काहीच तुम्हाला कळणार नाही, ठीक आहे. तर याचा जो दुसऱ्याचा जो आन्सर आहे तर तो आहे निरंजन ड्रायव्हर से कार चलवाता है. हा आपला आन्सर असणार आहे, निरंजन ड्रायव्हर से कार चलवाता आहे. हा आहे ऑप्शन नंबर डी, हा याचा आन्सर असेल. तिथं को आहे तर कोच्या जागी निरंजन ड्रायव्हर को कार चलवाता है, तर से पाहिजे होतं, कोची या ठिकाणी त्रुटी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रश्न में मात्र एक शब्द की वर्तनी शुद्ध है, म्हणजे खालीलपैकी कोणत्या याच्यामध्ये वर्तनी एक शुद्ध आहे. अक्षुण्णची आपल्याला या ठिकाणी वर्तनी विचारली आहे. अक्षुण्ण कसं लिहितात, तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर ए हा राईट असणार आहे. अक्षुण्ण या पद्धतीनं लिहित आहेत. प्रश्न नंबर 4 आहे, निम्नलिखित शब्दों में से कौन सा शब्द अनेकार्थी शब्द आहे, म्हणजे कुठला असा शब्द आहे ज्याचा एक पेक्षा अनेक अर्थ या ठिकाणी निघतात. तर मेंढक आहे ऑप्शन नंबर 1, का मुद्रा आहे, का बोरा आहे, का अजून एक चौथा ऑप्शन आहे मोती. तर या ठिकाणी कोणता असणार आहे आपला अनेकार्थी शब्द, तर तो आहे मुद्रा. मुद्राचं या ठिकाणी अनेक वचन निघतो, मुद्रा, मुद्राए. तर ठीक आहे, आपलं या ठिकाणी बी या राईट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, मृगधर का पर्यायाची कुठला आहे, मृगधरचा पर्यायाची विचारले होते. तर मृगचा अर्थ काय होतो, हरिण होतो. हरिण हा मृगचा अर्थ आहे. धर आणि काय, याला धारण करणारा म्हणजे हरणाला धारण करणारा थोडक्यात जर विचारलं तर कोण असतो, तर तो शिव याचा पर्यायाचे शब्द आहे. तो ऑप्शन नंबर सी राईट असणार आहे. तरी 6वा प्रश्न आहे, जो परीक्षा में उत्तीर्ण न हो
ठीक आहे, उत्तीर्ण हो असा असला तर उत्तीर्ण होता, तर उत्तीर्ण न हो विचारले तर तो अनुत्तीर्ण या ठिकाणी राईट असणार आहे. प्रश्न नंबर 7 आहे की दिए गए शब्द का विलोम शब्द चयन करे. संयमीचा विलोम का असणार आहे, तर तो असणार ऑप्शन नंबर डी व्याभिचारी. व्याभिचारी याचं काय असणार आहे विलोम शब्द. संयमी म्हणजे जो संयम ठेवतो, व्याभी म्हणजे तो प्रत्येक काम एकदम फास्ट फास्ट व्हावं. क्वेश्चन नंबर 8 आहे निम्नलिखित मुहावरे का सही अर्थ का चयन कीजिए. या ठिकाणी मुहावरा सांगितलेला आहे, त्याचा आपल्याला अर्थ या ठिकाणी विचारलेला आहे. भुंजी भांग न होना. भुंजी भांग न होना मुहावरेचा अर्थ काय आहे, तर अत्यंत दरिद्र होना. ऑप्शन नंबर बी आहे अत्यंत दरिद्र होना, यानी की भुंजी भांग न होना. क्वेश्चन नंबर 9 आहे, या ठिकाणी गद्यांश आलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 9, आज संसार के सामने अनेक छोटी बड़ी डैश डैश के लिए प्रयास कर रहे हैं. तर छोटी बडी काय, तर या ठिकाणी काय आहे, तर त्याचा आन्सर आहे समस्याए. ऑप्शन नंबर 1 चा काय आहे समस्याए हा असणार आहे. या ठिकाणी दिलेला आहे समस्याए. आणि मी तुम्हाला डायरेक्ट गद्यांश दाखवेल, जो पूर्ण पद्धतीने मी या ठिकाणी लिहून काढलेला आहे. ठीक आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. बघा हा या प्रॉपर या ठिकाणी याचा आन्सर आहे सही वाक्य. बघा आज संसार के सामने अनेक छोटी बड़ी समस्याएं हैं, हा होता समस्याएं. आणि प्रत्येक देश उनके समाधान के लिए प्रयास कर रहे हैं. तर या ठिकाणी समाधान हा आहे पहिला, आणि दुसरा पहिल्याचा आन्सर आहे समस्या आहे. प्रत्येक देश उनके समाधान के लिए, दूसरा आंसर है समाधान के लिए प्रयास कर रहे हैं. इनमें बढ़ती हुई जनसंख्या हा तीसरा आंसर असणार आहे. काफी गंभीर है, इसके कारण विकास हा कुठला असणार आहे चौथा जो आहे तो गद्यांश राईट असणार आहे. कारण विकास की योजनाएं विफल होती जा रही है. तर ही याचा आन्सर आहे. पहिल्याचं समस्या आहे, दुसऱ्याचं समाधान, तिसऱ्याचं जनसंख्या, चौथ्याचं विकास आणि पाचव्याचं विफल. हा गद्यांश असणार आहे. तुम्ही वाटलास तर हा पूर्ण गद्यांश जो आहे तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पूर्ण गद्यांश. ठीक, अशा पद्धतीचा हा गद्यांश होता. क्वेश्चन नंबर 14 आहे, रिक्त स्थान को भरने के लिए उपयुक्त शब्द का चयन करें. आपने मेरे डैश का उत्तर नाही दिया. तर कशाचं उत्तर नाही दिलेलं आहे, तर ऑप्शन सी राईट असणार आहे पत्र. या ठिकाणी काय पाहिजे होता पत्र. आपने मेरे पत्र का उत्तर नहीं दिया हा राईट असणार आहे. तर क्वेश्चन नंबर आहे 15, उसकी अदूरदर्शिता के कारण परिवार में लाखों के कर्ज हो गया. तर या ठिकाणी तुम्हाला त्रुटी असलेलं म्हणजे कुठला जर बदल करायची गरज नसेल तर किसी बदलाव की आवश्यकता नाही आहे, हा पण तुम्हाला 4 नंबर ऑप्शन दिसणार आहे. तर याचा जो आन्सर असणार आहे तर तो काय असणार आहे परिवार पर लाखों का कर्ज हो गया असा पाहिजे होतं. तर परिवार पर लाखों का कर्ज हो गया, ऑप्शन नंबर परिवार पर लाखों का कर्ज हो गया, ऑप्शन नंबर बी हा राईट आन्सर असणार आहे. परिवार पर लाखों का कर्ज हो गया असा पाहिजे होता, लाखों के नाही लाखों का पाहिजे होता. ठीक है. क्वेश्चन नंबर आहे 16, दिए गए वाक्य में रेखांकित शब्द को प्रस्तापित करने के लिए उपयुक्त विकल्प का चयन करें. खेलकूद हमें विपरीत परिस्थितियों में आगे बढ़ने से प्रेरणा देता है. भावांनो काय होते की हा हिंदी आहे, आपण मराठी बोलतोय, तर थोडंसं हिंदी आणि मराठी मिक्स करून बोलणं खूप अवघड जात आहे. तर तुम्ही सर्वांनी समजून घ्या भावांनो. ठीक आहे, व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही तुमचे आन्सर कसे येतात आणि काय उत्तर होतं फक्त एवढंच बघा. ठीक आहे, काही बोलण्यात चुका होणारच, कारण आपण काय प्रॉपर हिंदी बोलत नाही, मराठी आपली मातृभाषा आहे, त्याच्यामुळं थोडंफार चुका होतात. ठीक आहे. तर 16 नंबरचा या ठिकाणी आन्सर आहे आगे बढ़ने की. काय असणार आहे सी असणार आहे आगे बढ़ने की. आगे बढ़ने से जो दिलेला आहे ते चुकीचं आहे. आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं असा पाहिजे होता. तर 17 नंबरचा हा प्रश्न आहे, राहुल की मित्रता सोहन के अनुकूल है. इस वाक्य में प्रयुक्त अनुकूल शब्द का अर्थ. अनुकूल म्हणजे काय, तर याचा अर्थ विचारलेला आहे. अनुकूल म्हणजे काय असतो, तर किसी पक्ष के लिए लाभकारी होना. ऑप्शन नंबर का असणार आहे बी, किसी पक्ष के लिए लाभकारी होना, यानी की अनुकूलचा या ठिकाणी अर्थ असतो. आणि किसी पक्ष के लाभकारी न होना याचा अर्थ काय प्रतिकूल असतो, विपरीत असणार. ठीक आहे, अनुकूल प्रतिकूल विलोम शब्द आहेत. दिए गए शब्द में रेखांकित शब्द का विलोम शब्द ज्ञात कीजिए. हिमालय म्हणजे काय बर्फचा आपल्याला या ठिकाणी
विचारलेला आहे विलोम शब्द. हिमालय बर्फ से ढका हुआ है म्हणजे बर्फचा आपल्याला काय विलोम शब्द विचारलेला आहे. बर्फचा विलोम शब्द काय होईल तर पाणी या ठिकाणी होणार आहे. बर्फचा विलोम शब्द काय आहे पानी विलोम शब्द आहे. ऑप्शन नंबर ए राइट असणार आहे. 19 नंबर प्रश्न बघा आपलं. 4 विकल्पों में से उस विकल्प का चयन करें जो वाक्यांश के लिए शब्द का विकल्प हो. म्हणजे काय हा दिलेला आहे जो भला बुरा न समजता हो त्याच्यासाठी काय असणार आहे. जो भला बुरा न समजता हो उसके लिए क्या म्हणजे त्यासाठी काय पाहिजे आहे तर जो भला बुरा न समजता हो त्यासाठी अविवेकी जो चांगलं बी समजत नाही आणि त्याला वाईट बी समजत नाही आणि त्याला चांगलं बी समजत नाही त्यासाठी कसला असतो तो माणूस तर अविवेकी तो माणूस असतो. विवेकी म्हणजेच काय जर चांगलं आणि वाईट हे दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने समजतात तर तो विवेकी. ज्याला समजत नाही भला बुरा समजतच नाही तर तो अविवेकी असणार. ऑप्शन नंबर ए या ठिकाणचा राईट असणार आहे. लास्ट क्वेश्चन आहे आपला हिंदीचा ठीक आहे. आणि लाभ ही लाभ अर्थ के लिए सही लोकोक्ती म्हणजे कुठली ह्या मुहावरे लाभ ही लाभ म्हणजे लोकोक्तीचा अर्थ आहे तर त्याचा असणार आहे पांचों उंगलियां घी में. हा त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. तर राईट आन्सर ही झाली भावांनो 40 पैकी 40 मार्काचे आन्सर की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भावांनो आपला जो आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीनं वाटलेला आहे तुम्ही हे मला कमेंट करून सांगा. आणि एक लक्षात घ्या भावांनो यामध्ये काही त्रुटी असतील ठीक आहे थोडीफार चुका तर होणारच भावांनो ठीक आहे. आणि मी जर संडेला ठीक आहे जर संडेला मी भावांनो अशा पद्धतीनं घेऊन येईन यूट्यूबला. फक्त तुम्ही चांगला सपोर्ट करा. प्रत्येकाकडे हा व्हिडिओ शेअर करा. 20 मिनिटाच्या आत मी संपवायचा प्रयत्न केला पण 21 मिनिटं झालेले आहेत. तरी भावांनो तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी टेस्ट देत राहा. आजचा जो हिंदी होती तो बी सोपी होती. रिजनिंग पण सोपीच होती फक्त जरा गणिताचा लेवल थोडासा टफ होता. बाकी आणि जी के मध्ये बी 4-5 प्रश्न असे होते की ते कोणी बी करू शकत होते. तर असा आजचा मॉक टेस्ट होता. मला असं वाटतं की आजच्या मॉक टेस्टमध्ये जर तुम्हाला 110+ जर स्कोर आला असेल तर तुम्ही या ठिकाणी चांगली तयारी तुमची आहे. 110+ जर स्कोर तुमचा येत असेल तर तुमची चांगली तयारी या ठिकाणी आपण समजू शकतो 110+ वाले ठीक आहे. आणि याचे कमी पण येत असेल तर भावांनो तुम्ही तुमचा स्कोर वाढवू शकता. असं नाही की तुम्ही भावांनो हे तुमचा स्कोर नाही तुमची मेहनत नाही तुम्ही पण चांगली मेहनतच घेत आहे पण तुमचा पण स्कोर या ठिकाणी वाढणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने तयारी करा. ठिकाणी कुठले आपले हिंदीचे चुकलेल त्या ठिकाणी रात्री 9-9:30 तुम्हाला अंकित भाटीकडनं कळून जाईल. भेटू भावांनो पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.